आतापर्यंत जाऊच नाही, कारण मागच्या वर्षी पाहिलेले आभासी स्वप्ने आज सत्यात उतरली. आतापर्यंत मला 2 शिक्षकांचे मनापासून आणि खरंच आभार मानायचे. पहिले शिक्षक म्हणजे नायकवडे सर. जेव्हा चूक केली तेव्हा सगळ्या शिक्षकांनी चूक सांगितली, परंतु नायकवडे सर असे एकमेव शिक्षक आहेत त्यांनी चूक कशी सुधारायची हे सांगितलं. त्यामुळे सर थँक्यू, खरंच आभार. दुसरे सर म्हणजे बोराट सर. मी 8वी जेव्हा या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा पहिल्यांदाच सेमीने आलो होतो. मराठीतून डायरेक्ट सेमीत मला या आधी समजत नव्हती तेवढे मराठीतून डायरेक्ट सेमी. आणि आमची उंचीच कमी. आता माणूस म्हणलं चुकत होणारच. आमचं चुकलं की बोराट सर फटकायचे. का फटकायचे? का आता पुढच्या वेळेस चूक सुधारावं आणि चांगलं गणित व्हावं. पण काय व्हायचं, सरांनी फटकावलं की अजून भीती वाटायची आणि सर जवळ आले बरोबर असलं ना ते पुढून चूक करायची. एवढं कन्फ्युज होतं ना माणूस की काय बोलू शकत नव्हतं. आणि सर ज्यावेळेस सरांचा तास असायचा की सर वर्गात आले की बुलेट ट्रेन कसे असते तसे मनात दागदुख व्हायची. त्याच्यानंतर ज्यावेळेस शनिवारचा फॉर्म भरायच्या वेळेस पप्पा आले, त्याच्यामुळे पप्पा सांगितलं सर आयुष खूप घाबरतोय वगैरे. मग सरांनी समजून घेतलं की असं घाबरू नको वगैरे. आता सुद्धा पायानं लय थरथर कापतात बरं का. आणि सरांनी खरंच लय समजून सांगितलं गणित की कसं सोडवायचं वगैरे. आणि हाणलं पण नाही, आतापर्यंत आणलं नाही. 9वी 10वी 8वीत लय मार खाल्लाय, पण 9वी 10वीत एकही फटका खाल्ला नाही. थँक्यू सो मच सर, तुम्हाला एवढं समजून घेता. आणि बोराटे सरांचा स्वभाव एवढा भारी आहे ना की बाहेरून जरी कडक असले ना आतून मात्र खूप एखाद्या नारळासारखा आहे. की बाहेरून जरी कडक असले तरी आतून मात्र खूप गोड आहे. आणि आपल्यासारखे शाळेचे शिक्षक जे आहेत ना ते अख्ख्या पंचकृषीत समजून घेणारे नाही असं मला तरी वाटतं. आणि जाता जाता एवढंच म्हणून कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळेच नाही मला. आज इथून जाताना उदास वाटते. पुढील जीवन कसं असेल काहूर म्हणत वाटते. शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला. इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. उद्यापासून शाळा नाही, बेल नाही, मित्रांचा हवाहवासा वाटणारा आवाज नाही, शिक्षकांचे ओरडणे नाही, हे सगळं आठवून दुःख होते मला. कसे गेले दिवस कळेच नाही मला. धन्यवाद. तुम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचे खरं